आहो, गरमागरम कॉफी. मी बॅग ठेवते. नाही राहू दे, मी ठेवतो. मी ठेवते ना, मला माहितीये तुम्हाला सगळा पसारा केलेला आवडत नाही. मी जागेवरच ठेवते. लीला बघ, काही याची गरज नाहीये. गरज कशी नाहीये? जे तुम्ही दिवसभर एवढं काम करून आलात, दमला असाल. एक काम करते, हे सगळं मी ठेवते आणि कोट द्या, तोही ठेवते. लीला प्लीज स्टॉप इट. आधी बस इथे. अहो, पण Sit down. हिचे काय झालं? पहिले मला सांग, तुला काय झालं नक्की? सकाळपासून माझी सगळी कामं करतेस तू, मला एजे म्हणून हाक मारत नाहीयेस, आणि अहो वगैरे म्हणणं नाही. काय चाललंय हे बघ, मला हे सगळं खूप वेळ वाटतंय लीला. पण आता मी ऑफिशियली तुमची बायको आहे ना. मी अहो नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? लीला मला हेच इरिटेट करतंय. मी तुमची बायको आहे म्हणून तू मला एकही काम करू देत नाहीस लीला. पण आता बायको आहेच ना मी तुमची. अगं पण ते प्रूव्ह करायसाठी सतत माझ्या मागे फिरायची किंवा माझी कामं करायची गरज नाही लीला. मुळात लीला, तू एवढी शांत आणि मॅच्युअर नाहीयेस लीला. आणि सकाळपासून ज्या लीलाला मी बघतोय ती कोणीतरी वेगळीच आहे. मी ज्या लीलावर प्रेम करतो ती क्लमझी, अतिशय इनोसेंट, हट्टी आणि स्वतःच खरं करणारी लीला आहे. पण आता असं वाटतं की जी माझ्या समोर बसली आहे ना, ती माझीच कॉपीड व्हर्जन आहे, आणि ते मला नाही आवडत. प्लीज मला माझी ओरिजिनल लीला परत दे. हिचे अहो, तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करता. मला प्रपोज केलं, मला बायको म्हणून एक्सेप्ट केलं, माझे सगळे हट्ट पुरवलेत. मग मी पण तुमच्यासाठी काहीतरी करायला नको का? आणि म्हणूनच तुम्हाला सूट होईल अशी परफेक्ट बायको आणि परफेक्ट सून व्हायचं ठरवलंय. त्याची काही गरज नाही लीला. सिरियसली हे बघ, मी जे काय केलं ते केलं कारण की मी तुझ्यावर जेन्युइनली प्रेम करतो म्हणून, आणि हे सगळं करताना मला आनंदही मिळतो. हे मुळात तुला कोणी सांगितलं की तू परफेक्ट असायला हवीस? हे जे तुमच्यावर एवढं प्रेम करतात, बायको असण्याचा दर्जा देतात तुम्हाला, त्याची परतफेड कशी करणार आहात तुम्ही? तुझ्या या इम्परफेक्शन मुळेच माझं आयुष्य परफेक्ट आहे लीला. तू फक्त माझी बायको नाहीयेस, तुला स्वतःची एक आयडेंटिटी आहे आणि ती कधी विसरू नकोस. आणि हो, तुला माझ्या प्रेमाची परतफेड करायचीच असेल ना, तर ते फक्त प्रेमाने करूया. म्हणून मी तुमची सगळी कामं करत होते ना. त्याच्यासाठी मी 100 नौकर ठेवू शकतो. यू डोंट हॅव टू डू दिस. मग काय करू मी? तुला मला खुश बघायचं असेल ना लीला, तर मला माझी लीला जी इम्परफेक्ट आहे, क्लमझी, हट्टी आहे, ती लीला मला परत कर. ते चेंज नको करूस प्लीज. प्लीज डोंट चेंज दॅट. प्रॉमिस. प्रॉमिस. असं नाही. मग प्रॉमिस. प्रॉमिस.
पण ना. फायनली मला एजे म्हणालीस तू. मी तुम्हाला नेहमी एजेच म्हणते. नाही, काल तू कुठल्या तरी वेगळ्या झोन मध्ये होतीस. अहो असं काहीतरी म्हणत होतीस. किती वियर्ड वाटत होतं. इजी खरं सांगू, मला ना तुम्हाला एका वेगळ्याच नावाने हाक मारायची. गोन काय? काही नाही. लीला, काही नाही एजे. लीला थांब. लीला प्लीज थांब. एजे काय? टेल मी. नको, मला भीती वाटते. सांग लीला. तुम्ही चिडाल. लीला. बघा चिडताय. ओके सॉरी. सांग आता. मला ना तुम्हाला अभि म्हणायचंय. काय झालंय जे? काय म्हणणार आहेस तुम्हाला? अभि पण म्हणजे म्हणणार नाही, ते असंच म्हणाले. हिचे किती घाबरवलं मला हिचे. एजे, आता तू अभि म्हणायचं ठरवलं होतंस राईट? हा, म्हण ना. अभि. अभि पण हिचे हे अभि फक्त आपल्या दोघात. बाहेर सगळ्यांसमोर मी तुम्हाला एजेस म्हणणार. पण अहो अभि नाही. अरे अभि. नाही नाही नाही, हे नाही जमणार मला. आणि मुळात आहो अभिमध्ये जे प्रेम आहे ना, ते अरे अभिमध्ये नाहीच आहे. आणि मी तुमचा अनादर नाही करणार आहे, त्यामुळे आहो अभिच प्लीज. ओके, एकदा नाव हाक मार ना. काय? अभि. नाही प्लीज. अजिबात नाही. दिला. कशी हिटलरला अभि रेव रेव, आधी तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मला एक सांग, तू दुर्गाशी का बोलत नाहीयेस? हे बघ रेव, नाही मला मान्यच आहे तुझ्या लग्नामध्ये सगळा सावळा गोंधळ झाला होता. हा, आणि त्या दुर्गाला तुमचं नातं मान्य नव्हतं. पण आता तिने ते स्वीकारले की नाही? मग हे बघ, ती तुझी एवढी काळजी घेते, मग तू तिच्याशी का बोलत नाहीयेस? एक मिनिट आई, हे सगळं तुला कसं कळलं? कोणी सांगितलं? तुला कसं कळलं? आई आहे मी तुझी. त्या दुर्गानेच फोन केला होता मला. काय? बिचारीला किती वाईट वाटत होतं रे. नाही खरंच तिच्या आवाजात होतं ग ते. तिने विचारलं मला की काय झालं रेऊ, माझ्याशी असं का वागतेय? माझं काही चुकलं का? मी काही वागले बोलले ते तिला खटकले का? हे बघ रेऊ, देख माझा सोन्या, आता सगळं चांगलं चालू आहे की नाही? हा, मग तू आता हे असं वागून ना त्या सगळ्यावर पाणी फिरवू नकोस, कळलं का? हा आई अगं तसं नाही ग, म्हणजे मला कळतच नाही तुला कसं सांगू. हे बघ, माझ्या लग्नाआधी पण दुर्गाताई माझ्याशी चांगलंच वागत होत्या ना. पण नंतर काय सत्य समोर आलं की ताईवर जो हल्ला झाला होता त्याच्या मागे दुर्गाताईंचा हात होता. आणि आता हे काश्मीरमध्ये पण सेम झालं. कशावरून की हे सगळं दुर्गाताईंनीच घडवून आणलं नसेल. म्हणजे बघ, माझ्याकडे काही पुरावे नाही आहेत, पण मला राहून राहून असंच वाटतंय सारखं. मला नाही काय खरं काय खोटं ह्याचा अंदाजच बांधता येत नाही.
अगं पण तुला काय करायचं त्याच्याशी? त्या लीलावर ज्या कोणी हल्ला केला असेल त्याच्याशी तुझा काय संबंध आहे? हा, अगं आई, तू असं कसं बोलू शकतेस? ताईवर केवढा मोठा हल्ला झाला, त्यात तिला काही झालं असतं तर? झालं असतं तर रेऊ, आपण जर तरवर नको बोलूया, कळलं? आणि त्यातूनही त्या लीलाला जर काही झालं असतं ना तर तिचा नवरा होता बघायला, त्याने घेतली असती काळजी. आणि ए जे म्हणालेत ना ते त्या हल्लेखोराला काहीही करून शोधून काढणार आहेत म्हणून, मग झालं तर. आणि मला एक सांग, मगाचपासून हे जे तावातावाने बोलतेस, मला सांग तुझ्याकडे काही पुरावा आहे हा, की त्या लीलावर हल्ला दुर्गानेच केलाय म्हणून? आहे का? नाही. नाही ना. उगाच तिच्यावर संशय घेऊन तुमच्यातलं नातं बिघडवू नकोस रेऊ. सोन्या, मी काय म्हणते कळतंय का? हे बघा, ऐक, नणंद देते तुझी, तुला तिच्याशी चांगलंच वागायला हवंय रेऊ, कळतंय? हो. शहाणं माझं बाळते. बरं चल, आता फोन ठेवू. हा, काम आहेत घरातली. आणि यशला सांग माझा नमस्कार. आणि ऐक ग, ते काय चाललंय ना ते कळवत राहा अधूनमधून. नाही म्हणजे मी पण फोन करीनच तुला. काळजी घे. हो. ठेवू का फोन आता? बाय. तरी मला वाटलंच होतं की असंच काहीतरी शिस्त आहे तुझ्या डोक्यात. पण इतक्या सहजपणे तुला गमवून कसं चालेल? शेवटी तूच तर माझ्या आणि लीलाच्या या घरातून हकलपट्टीयातली शिडी आहेस. तुला तर जपावंच लागेल. वहिनी, गुड मॉर्निंग. अरे वा, आज पण तुम्ही सगळी आधीच तयारी केली. छान. हो आजी, यश, किशोर, प्रमोद, विराज सगळ्यांनाच लवकर जायचं होतं ना, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी लवकरच उठलो. आणि आम्ही आरंभशूर नाही आहोत ना. आम्हाला दिलेली कामं आम्ही रोज नेटाने करतो. लीलाईंसारखा दिखावा करण्यासाठी एक दिवस करत नाही आम्ही. आता कदाचित वरती झोपल्या असतील त्या. पण लीलाई शूर आहेत. नाही नाही, त्या तर सरस्वती. मला एक सांगा बाळांनो, हे सगळं काम करायची तुम्ही स्वतः मान्यता दिली होतीत ना? हा, आणि हे सगळं तुम्ही जे काही करताय ते आपल्या माणसांसाठी करताय ना. मग लीला आई करत नाही, आम्हीच करतो, या सगळ्या बोलण्याला काय अर्थ आहे बाळांनो? बस. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. ये बाळा, ये. लीलाय, झालं सगळं? का तुम्ही काही काम करायला आला होतात का? नाही, गरज नाहीये, झालंय. वा, खरंच किती छान. सगळंच केलंय तुम्ही. खूप आवडलं मला. आणि काल तुम्ही म्हणालात तसं तुम्ही खरंच जरी सगळं मनापासून करत असाल तर माझी काही हरकत नाहीये. उलट तुम्हीच सगळी कामं करत जा, मला चालेल. तर आता तुम्ही इतक्या कष्टाने एवढं सगळं बनवलंय तर मी निदान वाढते तरी, हो की नाही आजी? हो. बसा. अरे दुर्गा, ये बस 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 बस. बस. हो, मी बस. हो. सरस्वती, तू का उभी आहेस? ये बस. लक्ष्मी, बसतेस ना? थांब थांब, खुर्ची खुर्ची. मी वाढते हा सगळ्यांना. दुर्गा, ढोकळा घेते मी. घे. चटणी चटणी थांब हा. चटणी देते. पुरे पुरे बस. आणि सरस्वती, तुला काय आवडतं? कचोरी. हो. पुरे एक अजून आहे हा. लक्ष्मी, तुम्हीच केलंय ना? लाजतेस का तू? काय दिवस मी घेत. नाही नाही नाही, एक 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 समोसा. आजी, तुम्हाला काय? ढोकळा देऊ का? चटणी.
बघताय काय, सुरुवात करा. काही हवंय का अजून? करा करा, सुरुवात करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एजी, चहा देऊ? एजे, थँक्यू. बस नाश्ता करू. हो.